फक्त घोळ करायचा आहे. ही जात ती जात त्यांच्या डोळ्यावरती पट्टे पाडून समजा त्या गांधीनगरच्या भागात जर फोडून पट्टी जर काढली ना तर बाहेर सुद्धा निघता येणार नाही. यांना आमदारनी प्रस्ताव पाठवायची मी झालं मंजूर तर त्यांनी आणि जे 25 वर्षात वाटोळं केलं तुम्ही त्याचं काय? थेंब सुद्धा पाणी घुसलं नाही. 6-7 वेळेस आले इलेक्शनच्या गप्पा हाणायला आणि वरती स्टेजवरती बोलायला काही जात नाही. काम करावं लागतंय. सोपं नसतं. अपक्ष चिन्हावर मोराळेताई लय अवघड असतं. गप्पा हाणणं सोपं असतं. लढावं लागतंय. अपक्ष आता ज्यांनी डिंग हाणल्या होत्या का मी तर म्हणलो पॅनलच उभा करा बरं. आता मग 50 जरी उमेदवार ह्यांनी उभा केले ना तर शरद देईन मी. 5 वर्ष वाकायचं मला नगराध्यक्ष बनायचंय, मला नगराध्यक्ष बनायचंय. आम्ही एकदा ठरवलं की पॅनल टाकायचा. टाकला आणि 20 नगरसेवक निवडून आणले. जसे आमदार पळून गेले का तसे आपले बी पळून गेले. सगळा जिल्हा एकीकडे आपण एकीकडे. त्यांना माहिती आहे नगरपालिका त्यांच्या हातून गेलेली. त्यांना स्पष्ट माहिती आहे त्यांना फक्त घोळ करायचा आहे. ही जात ती जात तेवढंच त्यांच्या डोक्यात आहे. काम करावं लागतो. सकाळी 5-6 वाजता उठतो आणि मला फोन चालू असतो. 14-15 तास रोडवरती असतो मी. निवडणुकीच्या वेळेस फक्त चेहरे दाखवत नाही. ही जे पुढारी येतात त्यांना उभं राहायचंय. ह्यांना खरं शहर तरी माहिती की नाही खूप जणांना नगराध्यक्ष बनायचं होतं. ह्यांच्या डोळ्यावरती पट्टे पाडून समजा त्या गांधीनगरच्या भागात जर फोडून पट्टी जर काढली ना तर बाहेर सुद्धा निघता येणार नाही. ह्यांना आमच्याकडून एखादं काम कमी झालं असेल पण जर तुम्ही बघितलं जेवढे पैसे शहरामध्ये आले का तेवढे कॉन्क्रीट रोड नगरपालिका नाला तिकडे होती. तेवढी लेंथ वाईज कॉन्क्रीट रोड जोडले तर सर एवढ्या काळात कधी झाली नाही ती. म्हणजे कसं झालं माहिती का आमदारनी प्रस्ताव पाठवायची मी झालं मंजूर तर त्यांनी आणि जे 25 वर्षात वाटोळं केलं तुम्ही त्याचं काय? सलीम भाई मुळे नगरपालिकेची काही पोटची योजना आहे. आणि आता सुद्धा आपल्या ह्या पाणी कनेक्शन साठी हे धनुभाऊ तिथे आडवे आले. 36 कोटी रुपये तिथे द्यायचे. 41 कोटी रुपये फक्त हा माणूस. तरी सुद्धा ह्यांनी डोकं लावलं. महिना 2 महिने उन्हात तिथं पार ते गंजे लावून आम्ही तिथं सर आम्ही तिथं त्याची लिकेज काढत होतो. आणि मी तिथं बघितलं की माजलगावच्या तिथं ते पाणी पाईपलाईन असे एक गाव नाही तिथे ते सलीम भाई ओळखत होते. एक गाव नाही. आणि ते लिकेज काढले. ते लोड थोडासा वाढवला. आणि बघा ना कमीत कमी जे 20 दिवसाचं पाणी होतं तर 8 ते 10 दिवसाचं पाणी तिथे येईल. काम करायची जिद्द असते. हे सगळ्या गोष्टी एक थेंब सुद्धा पाणी घुसलं नाही. 6-7 वेळेस आले इलेक्शनच्या गप्पा हाणायला आणि वरती स्टेजवरती बोलायला काही जात नाही. काम करावं लागतंय. ग्रामीणमध्ये पाणी घुसलं तर 100 गावाच्या वरती सर आपण गेलेलो. बरोबर आहे सर. म्हणजे सकाळी 6 वाजता आपण गावात येतो. रात्री 12 वाजेपर्यंत आपण तिथं फिरलो. जशी परिस्थिती नगरपालिकेची आहे तीच परिस्थिती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची. त्याच्यानंतर जिल्हा परिषदची सुद्धा आम्ही बैठक लावणार आहे. मागच्या वेळेस आपण नगरपालिका अपक्ष चिन्हावरती लढलो. बरोबर आहे की नाही? अहो इतकं सोपं नसतं. अपक्ष चिन्हावर मोराळेताई लय अवघड असतं. गप्पा हाणणं सोपं असतं. लढावं लागतंय. अपक्ष आता ज्यांनी डिंग हाणल्या होत्या का मी तर म्हणलो पॅनलच उभा करा बरं. आता मग 50 जरी उमेदवार ह्यांनी उभा केले ना तर शरद देईन मी. 5 वर्ष वाकायचं मला नगराध्यक्ष बनायचंय, मला नगराध्यक्ष बनायचंय. आम्ही एकदा ठरवलं की
पॅनल टाकायचा, टाकला आणि 20 नगरसेवक निवडून आणले. जसे आमदार पळून गेले का तसे आपले बी पळून गेले. फक्त 2 जण राहिले. एक आमचे मामू भाई आणि ते सम्राट दादा. हो दादा हे म्हणायचं आपलं कसं होईल, काय होत नाही, चांगलं होणार आहे म्हणलं आपलं. आणि त्या हिशोबाने ठामपणे जे आपण जातो त्याच्यामुळंच लोकांना विश्वास आहे. माझं ह्याला लढायचंय, तुमची लोकसंख्या माहिती, प्रभाग वाढ माहिती, 2 कुटलचं वाढ कुठे गेला, काही लोकांनी तोडफोड केल्या, काही जरी तोडफोड केली तर लोक थोडी बाहेर जाणार. 164 लोकसंख्या होती. आजच्या प्रमाणे नोंदणी झाली 180 ची सर. 1,80,000 1,64,000 होती. म्हणजे शहराची 16,000 मतदान वाढलेले. आणि हे सगळ्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा नगरपालिका लढतो बघा, आता हे 2 नगरसेवक म्हणजे कॉम्बिनेशनचा भाग आहे. म्हणजे काही चेन मध्ये हिंदू बी येतील आणि मुस्लिम बी येतील, एसी समाजाची येतील, ओबीसी येतील. पण ह्या चेन मध्ये म्हणजे सर्व समाज. चेन तुटली की समजायचं दोघांना बी बिस्किट बसेल ना. आणि मला जर कळाली ना चेन जर ह्यांनी तोडली म्हणून, मग मी लोकांना डायरेक्ट सांगून की उमेदवार माझा नाही. एवढं तर लोक ऐकते तर आजच्या परिस्थितीमध्ये मला माहिती. आपण त्या योजनेमध्ये ज्या ज्या काही सांगितलं त्याच्यामध्ये अमृतची योजना आहे, अंडर गटर. तसं आम्ही पोस्ट केली की लगेच समोरून येते. कसं काय आहे की नाही माहित. गटारीचं पाणी शहरातलं कुठून येतं कुठून बाहेर पडतं जरी एवढे हॅन्डली कुणी जरी सांगितलं तुम्ही सांगतो. आपल्याला गटारीचा स्लोप कुठून काढायचा हे सुद्धा ह्यांना माहित नाही. मागच्या अमृतच्या काळात जेव्हा ह्यांच्याकडे नगरपालिका होती त्यावेळेस जे नकाशे बनवले होते अमृतचे त्याचं उद्घाटन फडणवीस साहेबांनी केलं होतं. 200-400 कोटी योजना ती बरोबर आहे, पाणी पुरवठ्याची मिळून आणि तुमच्या अंडरग्राउंड ड्रेनेजची धरून ती फक्त रखडली. ह्याचं मागचं कारण ते डायग्राम दिलेले होते नगरपालिकेने ना ते सगळे डायग्रामच चुकीचे होते. आता एखादी टाकी आपली तयार आहे, 10 गावी ते रस्ते फोडून बघितले त्या डायग्राम प्रमाणे, तिथं पाण्याचं कनेक्शनच सापडत नाही. लाईन आपलं ध्यान आहे कसं त्याच्यामध्ये ड्रेनेजच्या ह्याच्यामध्ये त्याचा पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज, 4था फेज आहे. ते गटारीचं पाणी आपल्याला काढायचे, हे आपलं पाणी जे जाते ते रेन वॉटर स्टॉर्मचं पाणी येते ना. तर मूळ घालू नका. सगळं आपल्याला भाजी मंडईपासून जे गांधीनगर पासून खालचे रस्ते, जे डीपी रोड आहेत, जे जे काही आहेत ते सगळ्यांवरती काम करायचे. ते रस्त्यावरती टिकतच नाही. बागल साहेबांचं भाषण नाही ऐकत होतं साहेब. बागल साहेब ते म्हणतात तुमच्यावर फार आरोप होतात. निवडून आल्यापासून इतके आरोप 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 याला उत्तर देत नाही. निवडणुकीत नक्की उत्तर देतो मी. काय काय आंदोलन झाले काय नाही आले, कोण भीती आले, कोण कहा आमदार सब एवढं सोपं नाही. पण आता नगरपालिकेचे काम आपल्याला उमेदवार द्यायचे, आपल्याला काम करून दाखवल्याशिवाय करणार. लोक डोक्यावर घेतली, लोक काम नाही केलं तर लोक खाली पाडतात. आणि परिस्थिती झालेली. अजून एक विषय जे सर्वांनी सगळ्यांच्या मनात आहे, जे प्रामाणिक आहेत त्यांचा आपण विचार 100% आपल्याला एकत्र बसून आपल्याला त्याचा पहिला विचार आपल्याला काही प्रवेश पण चालू
प्रवेश असं काय तुमचा रिझ्यूम झाल्याशिवाय ते भागतच नाही की त्यांना मी कळालंय. कोण पॅनल प्रमुख कोण आहेत? अहो तुमच्या नगरपालिका लागणार आहे तुमच्या मतदारसंघात, त्याची बी निकाल बघू. दूध का दूध पाणी का पाणी सर, या 2-3 महिन्यात सगळं तिकडे बरोबर आहे ना. त्याच्यामुळं आपण बोलण्यापेक्षा नगरपालिकेचं तुम्हाला सांगतो शेल पद्धत जर व्यवस्थित चालली तर 40च्या खाली नाही. काय म्हणतोय मी? 40च्या खाली नाही. तर तुम्ही जर चेन तोडली नाही तर 50च्या 50 नगरसेवक, काय म्हणतोय मी? 50च्या 50 नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्याही यांनी पिरून द्यावं, त्याही सगळे हे बघतोय मी. आता माझं वय झालं राजकारणात गोंधळ करायचं कारण 10,000च्या फरकीलीच नगराध्यक्ष काढला. सगळे आमचे सगळे पिंगणार तुम्ही सगळे जिल्हाध्यक्ष सगळं. आणि आता काय झालं माहिती का? हे काही मतदान वाढलेलं त्याचं ग्रामीण भागाचं मतदान आलं. ज्याला उभं राहायचं हे माहितीच नाही. आणि काय बोगस तिकस लावले नाही. बोगस मतदानाचं आज सांगतोय बरं का. मागच्या बोगस मतदान मी कसं अडवलं सगळ्यांनी बघितलं. बोगस कोणत्या गावात कोणतं मतदान लावलंय मी त्याला पहिले हात जोडून सांगतो की बाबा रे तर तुम्हीकडे मतदान असेल तर तू येऊ नको. इतकं सोपं नाही ते सुद्धा. त्याच्यामुळं काळजीपूर्वक फक्त काही समीकरण जोडून आपण नाही, रस्त्यावर उतरून आपण काम करू. ज्या पद्धतीने नगरपालिकेचा विश्वास आहे त्या पद्धतीने ठाम मला विश्वास आहे कुणी जिल्हा एकत्र होऊन द्या. चला हा काय जिल्हा एकत्र होऊन द्या. विधानसभेला आपण ह्या दोन्ही समस्या आपण काढणार आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपवतो.